नमस्कार मंडळी, आज तुम्हाला ग्रिल पनीरची रेसिपी दाखवणार आहे। ग्रिल पनीरसाठी मी हा पाव किलो पनीर घेतला आहे आणि पनीर होता फ्रीजरमध्ये होता। मी त्याला बाहेर काढलं, थोडा वेळ बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवलं, कारण पाण्यात टाकू शकत नाही, ह्याचं आपल्याला ग्रिल पनीर बनवायचं आहे। आणि पनीरनी घात केला। आता घात कसा केला तो तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसेल। ह्या घरातील खूपच विश्वसनीय आहे हा चाकू माझ्यासाठी, आणि मला माहीतच नव्हतं की ह्या चाकूला कालच मुकेश भैयांनी धार केली आहे। मी आपला नेहमीप्रमाणे त्याला घेतलं पनीर कापायला, आणि बघा असा हा घात केला ह्या चाकूनी पण आणि ह्या पांढरा शुभ्र पनीरने। तर हा दिसतो एवढा पांढरा शुभ्र पनीर, पण ह्याने खूप मोठा घात केला। डायरेक्ट माझा बोट कट झाला, आणि असा कट झाला की त्याचं रक्त थांबत नव्हतं। तर आता मी स्वयंपाकाची कामं करते, आणि प्रत्येक घरात हे काही ना काही आमच्यासोबत होतच राहतं, म्हणून काय कामाला ब्रेक लावून चालणार नाही ना। तसाच हात धुतला आणि पुन्हा आपला पनीर कट करायला घेतला। मुकेश भैयाला मात्र मजा येत होती, ह्या गाढवाने मला सांगू नये का की चाकूला धार केलेली आहे म्हणून। मी आपल्या नेहमीप्रमाणे चाकूनी आपला पनीर कट करायला गेली। बरं असो, गाढव असंच म्हटली। मंडळी मनावर घेऊ नका, माझा लहान भाऊ आहे आणि मला खूप सपोर्ट करतो। मला बोलला, दीदी मैं बँडेज लाके दूँ क्या, बँडेज लगाऊ क्या। पण आता नेमका अंगठ्याला लागले, बँडेज लावलं मी तर माझं बाकीची कामं कशी होणार ना, सारखे हात धुवावे लागतात, सारखा पाण्यात हात जातो। पण तरीही ही रेसिपी बनवताना बोट कापला, ब्लड काय थांबत नव्हता, सारखा जाऊन हात धुवत होती। आणि मग शेवटी माझ्या स्टॉपला मी लागला, आणि मग नंतरनं मी टिश्यू पेपर लावला आणि कसं बसं हे काम उरकलं, कारण हे काम करणं गरजेचं होतं। हे बघा, हा घेतला टिश्यू पेपर, त्याला असं दाबून धरलं, आणि तेव्हा कुठे ते ब्लड थांबलं। जाऊ दे, आमच्या गरिबांचं ब्लड ना खूप स्वस्त असतं हा मंडळी, ते असं नेहमी वाहतच राहतं। हाताला अनेक चटके लागतात, अनेक वेळा कापल्या जातं, पण आपल्याला काय ह्या गोष्टीची सवय झालेली असते, आणि त्यात पडणारं बाहेर कडाक्याचं ऊन, त्यामुळे हा माझा अवतार बघा आता आली आहे ह्या दुसऱ्या कामावर। कारण की पहिलं काम करून खूपच उन्हामध्ये आणि त्या गरमीनी स्वयंपाकाची कामं, त्यात गॅस पुढे काम ना, खूप थकवा झालेला। पण असं जर गप्पा बिप्पा मारत, मजा मस्ती करत, मस्करी करेपर्यंत ही रेसिपी रेडी केली होती। कारण बाजूला मुकेश भैया बीटरूट आणि गाजरचा ज्यूस बनवत होते सरांसाठी, आणि मी ही रेसिपी बनवत होती। त्यांचं काम एका बाजूला चालू होतं, एका बाजूला माझं काम चालू होतं। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पनीर कट करायचे आहेत, आणि एवढा मोठा व्हिडिओ हा फक्त पनीर कट करण्यामध्येच एवढा मोठा ही क्लिप काढली गेली, कारण तुम्हाला दाखवायचं होतं की बघा असे अनेक ॲक्सिडेंट आमच्याबरोबर घडतात, आणि आम्ही त्याला इग्नोर करतो, आणि आपले रोजची कामं असेच पार पाडत असतो। तर बघा, असे पनीर कापून घेतले, त्यानंतरनं रक्त कुठे थांबलं होतं। मी म्हटलं चला बरं झालं, मसाला लागायला नको, मीठ लागायला नको, नाही तर झोंबेल। तरी पण माझं काम चालूच होतं। प्लेटमध्ये मी हे पनीरचे तुकडे काढले, त्यात चवीनुसार मी चिली फ्लेक्स टाकला आहे। तुम्ही पण तुम्हाला जसं आवडेल तेवढे चिली फ्लेक्स टाका। त्यानंतर ही काळी मिरीची पावडर, ब्लॅक पेपर पावडर टाकते चवीनुसार। त्यानंतर ना आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि हे मीठ आपण टाकणार आहोत थोडंसं, कारण आपण थोडंसं काळं मीठ पण टाकणार आहे, त्यामुळे खूप छान चव येते। काळं मीठ टाकून आपण हे जे ग्रिल पनीर बनवत आहोत, हे मॅडमना आणि सरांना खूप आवडलेलं, तर हे काळं मीठ टाकते मी। आणि मग आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। काही ह्याच्यामध्ये मेहनत नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे, होणार होती पटकन, पण हे चाकूनी आणि पनीरने घात केला। जाऊ दे, कोणाला काय बोलायचं, चाकूला, पनीरला किंवा मुकेश भैयाला, कारण चुकी माझीच आहे। मी वेंदळतपणे मी बघून काम करायला पाहिजे होतं। आपल्याकडनं ज्या चुका होतात त्या आपण मान्य केल्या पाहिजे। तर इथे मी पेरी पेरी मसाला टाकला आहे। आता हे पेरी पेरी मी बरोबर बोलते का चुकीचं माहीत नाही मला। पेरी पेरी मसाला टाकल्यानंतर थोडासा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली रंग येण्यासाठी। बोटाला लांबच ठेवलेलं, ब्लड थांबलं होतं, त्यामुळे जरा बरं होतं। त्यानंतर ना मिक्स हब पण टाकलेत मी ह्याच्यामध्ये, म्हणजेच ते पिझ्झा सिझलिंग असतं ना, ते पण टाकलेलं आहे, आणि छानपैकी या बाउलमध्ये घेऊन मिक्स केलेलं आहे। मुकेश भैयाचं सारखा तेच विचारत होत्या की ब्लड रुका क्या, ब्लड अभी भी आ रहा है क्या, मैं करू क्या। पण मग मी त्याच्यावरच राग करत होती। खरं तर चूक माझी होती, आणि बिचारा शांतपणे ऐकत होता, अधूनमधून हसत होता। मी हे सगळं व्यवस्थित बाउलमध्ये घेऊन असं मिक्स करून घेतलं। असंच बाउल आलटीपलटी करून मिक्स केला, जेणेकरून हा मसाला पूर्ण बाउलला लागेल। आपल्याला 10 मिनटं असं हे मॅरिनेट करायचं आहे, म्हणजे असंच हे मसाले बिसाले लावलेत ना, हे आपल्याला ताट ठेवून 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे। थोडासा लिंबू पिळू शकता तुम्ही, किंवा आमचूर पावडर टाकू शकता।
मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे थोडीशी. तुम्हाला बहुतेक ती व्हिडिओमधनं दाखवणं राहून गेलं. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर असंच 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटासाठी ठेवल्यानंतर मुकेश भैयाचा असा खेळ चाललेला आणि ते सुद्धा व्हिडिओत आले आणि मुकेश भैया बोलत आहे, देखो गाईस ऐसे मिक्स करना है गाईस. तर तो पण प्रॅक्टिस करतो आहे. त्याला बोलली तू पण चॅनल बनव, कारण तो पण खूप छान स्वयंपाक बनवतो. तर बघू आता कधी बनवतोय चॅनल. मला नाही वाटत तो करेल, आळशी पोरगा. चला खूप झाला गप्पा, रेसिपीकडे वळूया. पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलं. बटर वितळल्यानंतर थोडंसं तेल टाकलं. तुम्ही बघू शकता मी तेल आणि बटर किती कमी वापरलं आहे. एवढं सगळं पनीर आपण एवढ्याच तेलामध्ये आणि बटरमध्ये करणार आहोत. तेच तेल आणि बटर पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घेतलं. त्यानंतर एक एक करून हे जे आपण पनीरचे पीसेस आहेत, जे 10 मिनटं आपण असेच मॅरिनेट केले होते, ते आता आपण ह्या पॅनवर ठेवणार आहोत आणि मस्त असे चारी बाजूनी असे भाजून शेकून घेणार आहोत. हे तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण करू शकता किंवा तुम्ही हे ओव्हनमध्ये पण करू शकता. एअर फ्रायरमध्ये केल्यावर पण खूप छान होतात आणि ओव्हनमध्ये पण खूप छान होतात. पण मी हे पॅनमध्येच करते कारण ही देखील रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे. म्हटलं पहिल्यांदा ट्राय केली आहे तर एअर फ्रायवर किती मिनटासाठी ठेवायचं ते सगळं बघावं लागेल. त्यापेक्षा मी पॅनमध्ये करते, म्हणजे मला एक अंदाज येईल की ह्याला किती वेळ लागतो हे फ्राय होण्यासाठी. तर हे आपल्याला एवढ्याच तेलामध्ये छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. झाकण न ठेवताच हे असे क्रिस्पी असे आपल्याला पनीर ग्रिल करून घ्यायचे आहेत. तुम्ही गॅसवर पण डायरेक्ट स्टिकमध्ये टाकून हे ग्रिल करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला हे वेगळ्या साईजमध्ये कट करावे लागतील, थोडेसे स्क्वेअरमध्ये कट करावे लागतील. मी ह्या स्टाईलमध्ये फ्रेंच फ्राईज स्टाईलमध्ये कट केलेले आहे. आणि तयार झाली आपली रेसिपी ग्रिल पनीर. तर अजून तयार व्हायची आहे, अजून एकाच बाजूनी शेकून झालं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पॅन भरला होता. खरं तर 1/2 किलो पनीरसाठी मोठा पॅन पाहिजे होता, पण इथे ह्याच साईजचा एकच पॅन आहे आणि बाकी दुसरी कढई आहे. मी हे तव्यावर पण करू शकली असती, जो डोसा तवा आहे ना त्याच्यावर पण करू शकली असती. फक्त हे खाली चिटकलं नाही पाहिजे, लागलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हे बघा, एक बाजूनी शेकून झाल्यावर मी दुसऱ्या बाजूनी पलटी मारली आहे. दोन्ही बाजूनी ह्याला शेकून घेतलेलं आहे. तर तयार आहे आपले ग्रिल पनीर रेसिपी. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब फ्री आहे, त्याचे कुठलेही चार्जेस लागत नाही. त्यामुळे तुमच्या ह्या बहिणीला नक्की सपोर्ट करा. सध्या माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज डाऊन झाले, तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मग कशी वाटली रेसिपी हे देखील कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीत. तोपर्यंत बाय.